आणि हे बघ, समधीकडं ध्यान देऊन बघायचं, कोण कुठं काम करतंय, काय काय काम करतंय हे मला येऊन सांगायचं. आला का ध्यानात? आता हाय का गणोबा? आरले का तुझी समधी कामं तू मला सांगणार आहेस, मग तू काय करणार आहे? अरे मला काही कमी कामं आहेत वय? तुला जे सांगितलंय ते कर म्हणजे झालं. अरे मला वाटलं होतं मला जरा येळ मिळाला असता. कशा पाय? अरे तुला तर काय कसलं पडलेलंच नाही गणोबा. अरे मला समजा आठवायचं होतं, महाराजांनी आख्यानामध्ये काय काय सांगितलं, समुद्रातनं काय काय बाहेर आलं ते समजा आठवायचं होतं. देवांनी म्हणलं तसं आपण काय करायचं काय नाही त्याचा विचार करायचा होता. हा, आला मोठा विचार करणारा. अगोदर आपली कामं आपण करावी, मग त्याचा विचार करावा. गणोबा, राघोबा, काय रे, काय चाललंय काही दोघांचं? आणि काय गणोबा, कुणी कुणाचं काम करायचं कुणाला सांगतायसा? नाही, मी याला सांगत होतो की हे म्हणे विचार करत होतं की आख्यानामध्ये काय काय बाहेर येणार आहे ती. हा, आणि हे आठवून छान आपण आपल्या आयुष्यात काय चुकतो काय नाही त्याचा, होय का नाही? होय होय. हा, चांगलाय चांगलाय. मी बी मला येळ मिळाला का नाही ह्याचाच विचार करत असतो या. आणि तेच ह्याला सांगत होतो म्या. अहो महाराज म्हणलं की निस्ती कथा ऐकून काय बी होणार नाही. अहो पर हातातली कामं सोडून करावं भाई. हा, हे बी खरं आहे राघोबा. अवा हातातली कामं बी करायची आणि मग ह्यो विचार करायचा. अहो कारण हेतनं तर कळणार हाय देवी आणि बानैसनी का त्या कोण आहेत ते. समधी देवाचीच कृपा म्हणायची, म्हणून तर हे समजा आपल्याला समजलं. होय होय. नाहीतर हे आपलं कधी समजलं असतं कुणाच ठाव. होय होय, हे बी खरं आहे बघा. अहो तो हत्ती, तो घोडा, ती कामधेनू गाय, खरंच आहे बघा. अहो देव आहे ती म्हणून आपल्याला या समध्यांचं दर्शन घडलं, आणि ते बी ह्या जेजुरीत हत. आणि नारद मुनी महाराज म्हणलं तसं ते मनात असेल ते देणारं झाड, आणि काय ते विष्णू देवासने आवडणारं ते पारिजाताचं फुल. पर एक सांगू का जी? अरे गणोबा सांग की. देवानं इश प्यायलं, हे जेव्हा ठाव झालं ना तेव्हा डोळ्यातनं पाणी येणं का थांबणं बघा. खरं आहे. आणि त्या दिवशी कोण बी कुणा संग काय बी बोललं नाही बघा. अरे आपल्या भक्तांसाठी देवासनी काय काय करावं लागलं. पर एक कळालं नाही का देवानी म्हाळसा देवीची सांगितलं आहे का त्यासनी विष्णुदेवांचं आणि महालक्ष्मी देवीचं दर्शन होणार आहे. होय की? म्हणजे हात जेजुरीत होणार आहे का कुठं? अरे हातच की, आणि कुठं? म्हणजे ते हातच असतील होय. गणोबा, अरे देव आहे ती. आता हाता असलं तरी दिसणार आहे ती होय आपल्याला. हा, या देवी. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः. नमः प्रकृत्यै भद्रायै शिवायै सततं नमः. यशं देहि मां देहि श्री महालक्ष्मी नमोस्तुते. नारायण नारायण. तर समुद्र मंथनातून श्री महालक्ष्मी प्रकट झाल्या, आणि देव दैत्य आणि देवेंद्र यांना अशी अभिलाषा होती की श्री महालक्ष्मी आपल्यालाच प्राप्त व्हाव्यात. आणि श्री लक्ष्मी देवींच्या अंतःकरणात एकच चित्र होते, आणि ते म्हणजे श्री विष्णूंचे. श्री लक्ष्मी देवी श्री नारायणाला शोधत होत्या, आणि श्री नारायण तिथे उपस्थित झाल्यानंतर
श्री महालक्ष्मी देवी त्यांच्याकडे चालत गेल्या आणि श्री महाविष्णूंच्या गळ्यात त्यांनी हार घातला. माधवा, या क्षणी आपला श्री महालक्ष्मी देवींबरोबर पुनर्विवाह झाला आहे, पण तरीही हा विवाह देव, दैत्य, चेतना, शक्ती यांच्या साक्षीने होणे देखील अत्यंत महत्वाचे आहे. पण मग हा विवाह समुद्रकिनारी संपन्न झाला का? नाही देवी, श्री महादेवांनी अंतरिक्षात एक स्थान निश्चित करायला सांगितले होते. मला हा विवाह कसा झाला हे ऐकण्याची खूप उत्सुकता आहे. सांगतो. या विवाहापूर्वी सर्वांना निमंत्रण दिले गेले आणि ते मी दिले. देवेंद्र, ब्रह्मदेव, सरस्वती देवी, तसेच वायुदेव, अग्निदेव, वरुणदेव, धरित्री देवी या सर्वांना मी निमंत्रण दिले. समुद्रदेव कैलासात गेले. ते श्री महादेव आणि श्री पार्वती देवींना भेटले. समुद्रदेवांनी श्री महादेव आणि श्री पार्वती देवींचे आभार मानले. त्यांना विवाहाचे अनौपचारिक आमंत्रण दिले आणि त्यांच्याकडे आशीर्वाद मागितले. आदिशक्ती श्री पार्वती देवी आणि आदिपुरुष श्री महादेव यांनी त्यांना आनंदाने आशीर्वाद दिले. प्रणाम प्रभो. हे देवा, माझी कन्या लक्ष्मी हिच्या विवाह सोहळ्याची आपण घोषणा केली, म्हणून या विवाह सोहळ्याच्या पूर्वतयारीला आरंभ करतो आहे. हे समुद्रदेव, हा विवाह सोहळा न भूतो न भविष्यती असा व्हायला हवा. ह्या विवाह सोहळ्यासाठी अंतरिक्षामध्ये स्थान निश्चित करावे आणि त्यासाठी विश्वकर्मा यांचे सहाय्य घ्यावे. पिता या नात्याने माझ्यावर आपले ऋण आहे. समुद्रदेव, या विवाहासाठी सर्व देव, देवी, देवता, चेतना, शक्ती, पंचमहाभूते अत्यंत आनंदाने सहाय्यभूत होतील. चिंता नसावी. होय माते, या सोहळ्यासाठी औपचारिक निमंत्रण घेऊन मी पुन्हा येईन, पण हा सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा म्हणून आशीर्वाद असावे. समुद्रदेव, हा विवाह सोहळा असा आहे की कोणताही अशुभ उपस्थित राहू शकत नाही, तेव्हा चिंता नसावी. सर्व काही मंगल होईल. त्यानंतर समुद्रदेव श्री विष्णूंना भेटले. समुद्रदेव हे देवतेच्या रूपात असले तरीही ते एका कन्येचे पिता होते. एका कन्येचा पिता या नात्याने श्री समुद्रदेवांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. श्री विष्णू यांना श्री लक्ष्मी देवींनी हार घातल्यानंतर समुद्रदेवांना एकच चिंता होती आणि ती म्हणजे हा विवाह सोहळा कसा संपन्न होईल. परंतु श्री विष्णूंकडे त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं होती. आकाशाचा मंडप झाला होता, वायूचा अंतरपाठ झाला होता आणि मृत्तिकेची वेदिका. हातात कमळाच्या फुलांच्या माळा घेऊन श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी समोरासमोर आले.